1 कोटी मला द्या, 1 कोटी साहेबांना. या 2 कोटीमध्ये आम्ही सीपी, डीसीपी सगळ्यांना मॅनेज करू. हे शब्द आहेत पिंपरी चिंचवड मधल्या एका पीएसआयचे. शब्द कुणाशी बोलताना वापरले गेले तर चक्क एका वकिलाकडे लाच मागताना वापरले गेले. या सगळ्याच प्रकरणाच्या नंतर हे सगळे शब्द वापरणारा जो पीएसआय आहे त्याचं नाव आहे प्रमोद चिंतामणी, ज्याला लाचलुचपत विभागाने ही सगळी लाच स्वीकारताना अटकही केली. आणि त्याच्यानंतर समोर आलेलं हे संपूर्ण प्रकरण, ज्या प्रकरणामध्ये याच पीएसआयच्या घरून तब्बल 51 लाखांची रोकड सापडली आणि बऱ्याच संशयास्पद गोष्टी सुद्धा सापडल्यात. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पीएसआय प्रमोद चिंतामणी हे पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनीच खरं तर ही सगळी लाच घेतलेली आहे. मूळचे अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये राहणारे हे पोलीस अधिकारी आहेत आणि ज्यावेळी हे सगळं प्रकरण घडलं, हे सुरू झालं होतं जेव्हा पिंपरी चिंचवड मधल्या एका व्यक्तीविरोधात, एका इसमाच्या विरोधात आणि त्यांच्या वडिलांच्या विरोधात तब्बल 3-4 कोटींची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणातला एक गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यामध्ये या व्यक्तीच्या वडिलांना अटक झाली. ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. मग वडिलांचा जामीन करायचा होता, त्याचबरोबर स्वतःची सुद्धा या सगळ्यामधून सुटका करून घ्यायची होती. अर्थातच त्यासाठी एक वकील सुद्धा त्यांची बाजू मांडत होते आणि या सगळ्याच प्रकरणाचा तपास जो आहे तो याच प्रमोद चिंतामणी यांच्याकडे होता. त्यावेळी प्रमोद चिंतामणी यांनी या आशिलाला आणि त्यांच्या वकिलाला अशा पद्धतीने सांगितलं की तुम्ही मला 1 कोटी द्या आणि 1 कोटी आमच्या साहेबांना द्या. मात्र हे 1 कोटी मागायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा त्याने केवळ 2 लाख रुपये मागितलेले होते. 2 लाखांची लाच मागितली होती. मात्र 2 लाखांवरून अचानकच जेव्हा त्यांना असं जाणवलं की ही जी समोरची व्यक्ती आहे, जे या सगळ्यामध्ये अडकलेले आहेत, जे आरोपी आहेत, ते खरं तर इतके पैसे सुद्धा देऊ शकतात, ते अफोर्ड करू शकतात 1-2 कोटी रुपये देणं, हे जेव्हा जाणवलं तेव्हा मात्र या गुन्ह्यातून सही सलामत बाहेर काढण्यासाठी, वडिलांचा जामीन करण्यासाठी 2 लाखावरून थेट 2 कोटी रुपये मागण्यात आले. यातले 1 कोटी स्वतःसाठी होते, 1 कोटी वरिष्ठांसाठी होते. आणि याच 1-2 कोटींमध्ये संपूर्ण पोलीस दलाला हे मॅनेज करणार होते. म्हणजे सीपी, डीसीपी सर या सगळ्यांना आम्ही मॅनेज करू, तुम्ही फक्त हे पैसे द्या, अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली होती. ही सगळीच मागणी जी आहे ती वकिलांपर्यंत सुद्धा पोहोचली आणि त्यानंतरच वकील जे आहेत या प्रकरणातले त्यांनी तातडीने एसीबी कडे, म्हणजेच जे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो असतो त्यांच्याकडे या सगळ्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर मग या सगळ्यांनी मिळून, म्हणजे पोलीस दल असेल, त्यानंतर हा विभाग असेल, हे या प्रकरणामधले जे आरोपी आहेत हे आरोपी असतील आणि त्यांचे वकील वगैरे, या सगळ्यांनी मिळून हा एक प्लॅन तयार केला, सापळा रचला, ज्या सापळ्यामध्ये मग हा पोलीस अधिकारी अडकलेला पाहायला मिळाला. यांनी नेमकं काय केलं तर मुळात सगळ्यात पहिल्यांदा हा जो आरोपी असलेला सध्याचा पोलीस आहे, पोलीस म्हणजे पीएसआय आहे, त्या पीएसआयने पहिल्यांदा 50 लाख रुपये मागितलेले होते पहिला टप्पा म्हणून. म्हणजे जे 1 कोटी येणार होते स्वतःसाठी त्यातला पहिला टप्पा म्हणून 50 लाख मागितले. त्यानुसार या आरोपींनी सांगितलं की आम्ही 46.5 लाख रुपये तुम्हाला देऊ शकतो. या 46.5 लाखांपैकी केवळ 1.5 लाखांची रक्कम ही खरी होती. उरलेल्या 50 लाखांच्या खोट्या नोटा छापण्यात आलेल्या होत्या. हीच सगळी रक्कम घेऊन या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला भेटण्याचं ठरवलं. या पोलीस अधिकाऱ्याने सगळ्यात पहिल्यांदा पुण्यातल्या रास्ता पेठेमध्ये, म्हणजे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रास्ता पेठेतल्या एका कॅफेमध्ये भेटायला बोलवलं. कॅफेच्या पहिल्या मजल्यावरती भेटू वगैरे असं सांगितलं होतं. त्यानंतर पुन्हा हा अधिकारी असं म्हटला की नाही, तिथे कॅमेरे असतील, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आपण कुठेही कैद व्हायला नको, म्हणून मग या कॅफेमध्ये भेटायचं टाळलं. जी बॅग घेऊन जे आलेले होते त्यांना मग रास्ता पेठेतल्याच एका मारुती मंदिराच्या जवळ बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी रिक्षा लागलेल्या होत्या. या रिक्षातून बसून कुठेतरी ही कॅश जी आहे ती हँडओव्हर करण्यात आली. म्हणजे कॅशची जी बॅग होती ही बॅग रिक्षात ठेवायला सांगितलं गेलं आणि मग तिथून ही कॅश जी आहे ती त्याने हस्तगत केली. जेव्हा ही बॅग हा पीएसआय उचलत होता त्याच वेळी बरोबर या संपूर्ण पथकाने येऊन तिथे त्याला रंगे हात पकडला आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते उघडकीस आलेलं पाहायला मिळालं. या सगळ्याच्या नंतर या पीएसआयला तर अटक झालीच, मात्र त्याने ज्या ज्या वरिष्ठांची वगैरे नावं घेतली आहेत, खरंच यामध्ये तथ्य आहे का या दृष्टिकोनातून सुद्धा आता पोलिसांनी संपूर्ण तपास चालू केलेला पाहायला मिळतोय. खरंच त्याचे जे वरिष्ठ आहेत ते सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते का हे सुद्धा शोधलं जाणार आहे.
मात्र दुसरीकडे ज्यावेळी इतक्या लहान वयाचा असणारा हा PSI, केवळ PSI पदावरती असलेला, म्हणजे अगदी वरिष्ठ पदावरती सुद्धा नसलेला पोलीस अधिकारी इतक्या कॉन्फिडंटली इतकी मोठी लाच मागतो, म्हणजे 1 कोटीची थेटपणे लाच मागतो, याचा अर्थ पोलिसांना थोडासा संशय आलेला होता की कदाचित याने आणखी काही अशा पद्धतीने प्रकरण केलेली असू शकतात। त्यामुळेच मग एसीपीची धाड जी आहे ती थेट त्याच्या घरावर पडली। भोसरी परिसरामध्ये हा PSI वास्तव्याला आहे आणि ज्यावेळी त्याच्या घरी धाड पडली त्यावेळी सुद्धा त्याच्या घरून 51 लाखांची रोकड जी आहे ती मिळालेली आहे। त्याचबरोबर आणखी काही मुद्देमाल सुद्धा सापडल्याचं या सगळ्या एसीबीच्या रेडमधून सापडल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे हा जो PSI आहे त्याला तातडीने मग या सगळ्या नंतर आपण बघतोय की पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 6 नोव्हेंबर पर्यंतची ही सगळी पोलीस कोठडी असणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे। मात्र या एका प्रकरणामुळे पोलीस दलामध्ये अशा पद्धतीने किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो आणि अगदी आपल्या वरिष्ठांना कानोकान खबर लागू न देता हा सगळा भ्रष्टाचार नेमका खालच्या लेवलच्या अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा या प्रकरणातून उघडकीस येतंय। कारण ज्यावेळी ही लाच मागितली गेली, ही लाच थेटपणे वरिष्ठ अधिकारी असणारे तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत सावंत साहेब, या सावंतांच्या केबिनमध्ये बसून या PSIने ही लाच मागितलेली होती। त्याचबरोबर साहेबांना सांगू नका अशा पद्धतीची एक टिप सुद्धा दिली होती की साहेबांना याविषयी काहीही बोलू नका। त्यामुळे आपल्या वरिष्ठांना अंधारात ठेवून कुठेतरी अशा पद्धतीने हे नव्याने भरती झालेले अनेक पोलीस अधिकारी आहेत जे अशा पद्धतीने भ्रष्टाचार करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच कुठेतरी हे जे वकील आहेत, जरी त्यांचा अशील जो होता तो या प्रकरणातला आरोपी होता, तरी सुद्धा त्यांनी या PSIला कुठल्याही पद्धतीने लाच न देता ही सगळी केस लढवण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यामुळेच या वकिलाच्या तक्रारीवरून आता प्रमोद चिंतामणी या PSIला आता अटक करण्यात आली आहे। पोलीस कोठडी सुद्धा मिळालेली आहे आणि त्याचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, याआधी त्याने किती अशिलांकडून किती तक्रारदारांकडून अशा पद्धतीने कुठेतरी लाच घेतलेली आहे का, किंवा किती आरोपींकडून लाच उकळली आहे, ही लाच केवळ त्याच्या एकट्यापुरती मर्यादित आहे की खरंच वरिष्ठांपर्यंत किंवा सहकाऱ्यांपर्यंत सुद्धा या सगळ्याचे धागेदोरे पोहोचलेत, अशा अनुषंगाने आता पोलीस तपास करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या सगळ्या तपासानंतर खरंच किती मोठं घबाड या PSIने जमवल्याचं समोर येतंय हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।